आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई अगं काय हे, सावीनं काही खाल्लं नाही. तुम्ही काय करताय सगळे? हो अगं, तेव्हापासून मी तोच प्रयत्न करते. थांब आणते. साऊ साऊ बाळा, आता आईला भेटलीस की नाही फोनवर? हे बघ, तू दूध नाही पिली ना तर आईला वाईट वाटेल बर का. चला आईशी बोलणं झालं का नाही आता फोनवरती? चल बाळा, दूध पिऊन घे. सर्व पेलं ग बाळ दूध. शहाणं बाळ माझं ते. हा आणि बाळा हे बघ, मला ना थोडे दिवस येता येणार नाही घरी, त्यामुळे तू कोणाकडे हट्ट करायचा नाही, कोणालाही त्रास द्यायचा नाही. बाबाचं आजीचं सगळ्यांचंच ऐकायचं. ओके? पण आई, बाबा तर तुला उद्याच घरी आणणार आहे. त्यासाठीच तर तो आता बाहेर गेलाय. बाबा आता बाहेर गेलाय? होय सर्व. अगं खरं बोलते ती. फोन द्या लवकर, उशीर होत आहे. कोणी यायचं. बरं ठीक आहे सावी, काही असू दे माझं ऐक. हे बघ, मी जे जे काही सांगितलंय मला प्रॉमिस कर तू माझं ऐकणार आहे. प्रॉमिस. छान बाळ आहेस ना तू माझं? घरच्यांचं ऐक सावी. मी हॅलो हॅलो आई. आजी कट झाला फोन. मला अजून बोलायचं होतं तिच्याशी. ते आता उद्या बघू आपण. पण आता आईने काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या? हो, गुड गर्ल सारखं वागायचं. छान माझं बाळ. आय मिस यू आई. आदित्य मला सोडवण्यासाठी हे सगळं करतोय का? आणि तो एवढ्या रात्री कोणाकडे गेला असेल? एवढ्या रात्री कोण बेल वाजवतंय? कोण आहे? हॅलो, कोण बेल वाजवून जातं ना? तू इथे काय करतोयस? इथे काय करतोयस रे? तुला जाब विचारायला आलोय. कसला? सुंदरीला अटक का केलीस तू? हे विचारणारा तू कोण? तिचा नवरा आणि सावीचा बाप. त्या घरात ना बरीच माणसं आहेत जी सुंदरीची वाट बघतायत. सुंदरीला सोड, सगळ्यांसाठी मला घेऊन जायचंय तिला. हॅलो, मला ना अजून नवीन नाटक नकोय. आणि काय रे, तुला काय अशी अचानक सुंदरीची काळजी वाटायला लागली? कोण विश्वास ठेवणार तुझ्यावर? जा घरी जा, झोप जा. त्याला तुझं, मी इथे टाइमपास करायला नाही आलोय. मला माहितीये तुझा पर्सनल राग आहे सुंदरीवर, म्हणून तू तिला अटक केलीस. वा, छान करतोस रे ऍक्टिंग. म्हणजे सगळं स्वतः करायचं आणि दुसऱ्यावर टाकायचं, म्हणजे माझ्यावर टाकायचं. मी काय केलं आता? अरे सरळ कळतंय, सुंदरी हे सगळं कोणत्याही कारणाशिवाय करणार नाही. हे सगळं तू करतोयस, तू करून आणतोयस. नाही, मला तर ऑलरेडी तुझ्यावरती डाऊट होताच, पण तू इथे येऊन तो क्लिअर केलायस. या मागे सगळं तुझा हात आहे. तुला ते फसवा फसवी करणं बरोबर जमतं ना? तोंड सांभाळून बोल धनंजय. अच्छा, म्हणजे तुला वाटेल ते तू करू शकतो आणि मी बोलायचं पण नाही. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? हे पॉसिबल आहे का? मी सुंदरीला काहीतरी करायला सांगेन आणि सुंदरी तेच करेल? कसं पॉसिबल आहे? कमॉन यार, कमॉन. जसं तू सावीला हाताशी धरून माझं लग्न मोडलंस तसंच आताही करत असशील. नाही, फक्त आता फरक इतकाच असेल की तिच्या डोक्याला बंदूक लावून करत असशील तू. हे बघ, सावीचं नाव घ्यायचं नाही याच्यामध्ये. नाहीतर काय? हे बघ, आपल्यामध्ये गोष्टी चालल्यात ना, सावीचं नाव घ्यायचं नाही. तुझ्या तर सोडणार नाही मी. सावीचं नाव घ्यायचं नाही. बोल.
का करतोय सगळं? का करतोय म्हणजे माझ्या मुलीसाठी सावीसाठी करतोय मी हे. तिला प्रॉमिस केलाय की काही झालं तरी मी तिच्या आईला घेऊन येणार आणि मी तिचा प्रॉमिस नाही तोडू शकत. हे सावीचं काय रे यात? हे बघ, सावीसाठी मला सुंदरीला सोडवायचंय. मी खूप प्रयत्न केले पण ती नाही जगू शकणार सुंदरीशिवाय. तू कधीतरी लग्न करणार होतास ना सुंदरीशी, सावीचा बाप होणार होतास. तू विचार नाही केला की तू जर सुंदरीला अटक केलीस तर सावी कसं जगणार, काय होणार तिचं? बघ, मी तुला रिक्वेस्ट करतो, माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, पण प्लीज सावीसाठी, सावीसाठी सुंदरीला सोड प्लीज. धनंजय बघ, माझं ऐकून घे. बघ, मला माहितीये की तुम्हाला सगळ्यांना वाटतं मी एक वाईट माणूस आहे, चुकीचा नवरा, चुकीचा मुलगा आहे. पण जगात फक्त एकच नजर आहे, जिच्या नजरेत मी तिचा सुपर हिरो, आणि ती नजर मी खोटी ठरवून देऊ शकत नाही. आजपर्यंत मी सुंदरीला, सावीला वेगळं करण्याचे बरेच प्रयत्न केले पण ते कधी पूर्ण होऊ शकले नाही. आणि आता ते प्रयत्न सुद्धा मला करायचे नाहीये. ते वेगळं होऊ शकत नाही. ऍटलीस्ट मी त्यांना एकत्र तरी आणेन. मी तुझ्यासमोर हात जोडतो. मी सावीला प्रॉमिस दिले आणि ते प्रॉमिस मी तोडू शकत नाही. मला सुंदरीला घरी घेऊन जायचंय. पाप म्हणून आजपर्यंत काहीच केलं नाही, एवढं करू ते मला. प्लीज सुंदरीला घरी घेऊन जाऊ दे. मी तुझ्यासमोर हात जोडतो. आदित्य, तू ती गोष्ट ऐकलीस का? लांडगा आला रे आल्याची. तुझं तसं झालं आता. तू आता कितीही जोरात ओरडलास ना की हे खरंय, हे खरंय, तरीही सगळ्यांना खोटच वाटणार आहे. घरी जा. पण माहित नाही का रे, पण आज तुझ्यावर विश्वास ठेवा असं वाटतंय. मदत करावीशी वाटते तुला. पण आदित्य, तुझं नशीब खरंच वाईट आहे. माझ्या हातात काहीच नाहीये. सुंदरी जेव्हा कस्टडीमध्ये होती, तिला स्टेटमेंट देण्या अगोदर मी 1000 वेळा विचारलं की खरं काय ते सांग मला, पण तिने काहीच सांगितलं नाही. मला माहिती ती काहीतरी लपवते, पण ती काहीच सांगायला तयार नाही. आणि आता सगळं कोर्टाच्या हातात आहे. माझ्या हातात काहीच राहिलेलं नाही. तुला सांगायचं झालं तर बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत. आता फक्त इतकंच सांगू शकतो की जे काय आहे ते कोर्ट ठरवेल. आय एम सॉरी. येतो. आदित्य, तू सावीला जे प्रॉमिस केले त्यात मी काहीही मदत करू शकत नाही, पण इतकं नक्कीच सांगू शकतो की सुंदरी निर्दोष आहे आणि याची मला खात्री पटली आता. आणि मी सुंदरीला काहीही होऊ देणार नाही. मी सुद्धा सुंदरीला काहीही होऊ देणार नाही. अगं, एकदा एक माणूस बस मध्ये माझी चैन सोडून पळत होता. आणि मग काय झालं? मग काय, तिले कानाखाली लावून आणि बस मधून पळवला त्याला. हा ना. अगं, तिकडे बघ, बघ तिकडे बसली ना कलेक्टर सुंदरी. अगं, तिच्यामुळे तर आपल्याला जेल झालीये. आणि आज तीच तुरुंगात. किडनॅपिंगच्या केस मध्ये कोणतरी येणार होता असं ऐकलं होतं, पण ही असं असं वाटलं नव्हतं का? जाऊ दे, आली आहे आपल्या तावडीत. चल दाखवूया हिला आपला सुनीता वनिताचा इंगा. चल. वेलकम. काय आहे? आम्ही काय बी करू. तू कलेक्टर आहेस, जास्त माज नाही दाखवायचा आपल्याला. आणि कलेक्टर होतीस
तेव्हा फार उड्या मारल्यात आणि लक्षात ठेवायचं इथं आमचं चालतं आणि शिक्षा काय असते ना ते आम्ही दाखवणार. तुझ्यामुळे शिक्षा झाली आम्हाला. ए काय गडबड आहे? हे तुमचं घर नाहीये. चला जा काम करा. आणि हे काय एवढी शिकलेली मुलगी आणि साधं काम सुद्धा जमत नाही. हे कचरा उचल. इथे नौकर नाहीयेत कचरा उचलायला. स्वतःचा कचरा स्वतः उचलायचा. काय गडबड चालू आहे? गुलाब समोर आवाज नाही करायचा. काय जेवण आहे? काम करा. इकडे बोललीस का स्वतःच्या मुलीशी? हो बोलले ना. थँक्यू सो मच. बरं मी एक विचारू का? विचार. नाही त्याचं काय म्हणजे सगळे तुम्हाला गुलाब म्हणतात. तुम्ही स्वतः गुलाब राणी म्हणून वावरता आणि सगळे तुम्हाला घाबरतात. अटेंडंट सुद्धा तुम्हाला काही म्हणत नाही आणि तुमच्याकडे तर फोन पण आहे. नाही म्हणजे ह्या सगळ्यावरून मला असं विचारायचं होतं की तुम्ही नक्की कोण आहे? आता स्वतःच्या तोंडाने स्वतःचं कौतुक कसं करायचं? पारू. हो ताई. हिला सांग मी कोण आहे आणि काय करते. गुलाब खूप मोठे ड्रग डीलर आहे. वट आहे त्यांचा इथे. त्यांना वाटलं तर हे मला आत टाकतील म्हणजे माझा बिझनेस ठप्प होईल. पण त्यांना हे कुठं माहिती की आत राहूनच मी माझा बिझनेस सेफली सांभाळू शकते. हे बाई काय झालं आता? असं काही म्हणू नको की तू कुठली तरी मोठी ऑफिसर आहे. पाय दिसते तर तशी. म्हणजे ज्या वाईट गोष्टींशी मी बाहेर लढत होते तेच काम करणाऱ्या बाईकडून मी काल मदत घेतली. काय ग तू कशी काय आत आली? काय केलं? नवऱ्याचा खून? नाही त्याचं काय ना मी पण बारीकशी ड्रग डीलर आहे. म्हणजे तू माझ्याच गटातली आहे. या गुलाबचं आणि सुंदरीचं काहीतरी चालू आहे. बघायला पाहिजे. मला फक्त एवढंच म्हणायचं की तुम्ही सायलीपासून लांब राहा प्लीज. धनंजय सायली चांगली मुलगी नाहीये. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगते की सायली चांगली मुलगी नाहीये. तिच्यामुळे तुमच्या जीवावर बेतू शकतं म्हणून हे सगळं केलंय मी. सुंदरी एकसारखी सायलीपासून राम राहायला का सांगत होती? तिला काही हिंट द्यायची होती का? काहीच समजत नाहीये. पण सायलीला मी चांगलं ओळखतो. ती अशी नाहीये. मग सुंदरी का असं काय बोलत होती? नाही सुंदरीला की काय सांगायचं हे शोधून काढावंच लागणार आहे. मी तुझ्यासमोर हात जोडतो. मी सावीला प्रॉमिस दिले आणि ते प्रॉमिस मी तोडू शकत नाही. मला
सावीला दिलेलं एक प्रॉमिस पूर्ण नाही करू शकलो मी. तिचाही विश्वास उडेल माझ्यावर. घरातला कुठलाही व्यक्ती नाही तरी माझ्यावर विश्वास ठेवत नव्हता, आता सावी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. काय केलं मी? आता ती येईल विचारेल तिची आई कुठे, तर काय सांगू मी की मी नाही आणू शकलो तिच्या आईला. तिचा विश्वास उडेल माझ्या बरोबर. नाहीतरी सगळ्यांचा विश्वास गमावलाय मी आता. माझ्या सावीलाही गमवेल. माझ्या अनुची शेवटची आठवण गमावून बसणार आहे मी. बाबा सॉरी, मी तुला प्रॉमिस केलं होतं की मी सुंदरीला घरात घेऊन येईन, पण नाही घेऊन येऊ शकलो. यावेळेला फक्त मला माफ कर प्लीज. आय एम सॉरी. मला बाबा तू आधी शांत हो बरं. आधी आग कर बरं तू. काय चाललंय तुझं? सकाळपासून काहीच नाही खाल्लेलंस तू. आता मी जेवढं आणलंय तेवढं अख्खं खाऊन घ्यायचं. हट्ट करायचा नाही. बाबा मी काय चुकीचं बोलते का? सॉरी. बाळा तू काय चुकीचं नाही बोललीस, पण काय ना तुझ्या बाबांनी एवढं चांगलं ऐकायची सवय नाही ना. सगळे नेहमी काहीतरी वाईट साईडच बोलत असतात, शिव्या देत असतात, हाकलत असतात. कोणी माझी कधी प्रेमानेच वागलं नाही ना, तर मला ना सवय नाही प्रेमाची. सॉरी, तुझी काही चूक नाही. शानी मुलं रडत नाही. तू गुड बॉय आहेस ना? मग चल आता रडू नकोस. गुड बॉय. असं मी तुला रोज भरवेन. बाळा थँक्यू. तू माझं खूप मोठं टेन्शन हलकं केलंय. टेन्शन? कोणतं टेन्शन? मला वाटलं की जेव्हा तुला कळेल मी तुझं प्रॉमिस पूर्ण नाही केलंय तेव्हा तू माझ्यावर रागावशील, चिडशील. रागवले तर होते, पण आईने मला समजवलं. आईने समजवलं म्हणजे? आई बोलली तुझ्याशी? हो. पण कधी, कसं? काल रात्री तिने मला कॉल केला होता. आईने सांगितलं की त्रास द्यायचा नाही कुणाला, हट्ट करायचा नाही आणि बाबांचं सगळं ऐकायचं. बाबांचं सगळं ऐकायचं असं म्हणाली आई? हो. तिने मला सांगितलं म्हणून तर राग गेला माझा. आणि बाबा मी तुझं सगळं ऐकेन, तुला अजिबात त्रास नाही देणार असं प्रॉमिस दिलंय मी आईला. बाबा तू पण मला एक प्रॉमिस दे की तू आईला उद्याच्या उद्या नाही लवकरच घरी घेऊन येशील. प्रॉमिस? त्यावेळी मी तुला प्रॉमिस देतो, सुंदरीला मी लवकरात लवकर घरी घेऊन येईन.
बाबा आता तू सगळं ह्याच्यातलं संपवा. ओके गुड बॉय. ये आइए ना ये. हॅलो, काय ना वकील साहेब, सध्या घडलेल्या नवीन घडामोडींमुळे आहे ना आयडिया की त्यांना वेगळं करण्याचे प्रयत्नच करायचे नाहीत. नाहीतरी त्या दोघींना कोणी वेगळं करू शकत नाही आणि कोणी करायचा प्रयत्न केला तर ते मी होऊ देणार नाही. कारण सुंदरी सावीची आई आहे. आता मलाही उमगलंय.